28 किलोच्या माणसानं मुख्यमंत्र्यांची आई म्हणे. अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा अपमान आहे. त्याला नोटीस दिली का एखादी? आणि नुसत्या गेवराईमध्ये नाही, आमच्या बारामतीमध्ये सुद्धा जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना, तिथं सुद्धा माझ्यासह 14 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय. आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणे, मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे. मला सांगू का, त्याने फक्त राजीनामा द्यायचा. राजीनामा तुझ्याकडे दम आहे ना? प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगीची काय घ्यायची ती घे. आणि ह्यांनी जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या याला पंचायत राज मधलं आरक्षण. आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवला. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलं. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 पळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय असं स्वर्गीय एन डी पाटील म्हणायचे. याकडे हाकेंनी लक्ष वेधलं. जात चोरांनो, तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत अशी टीका हाकेंनी जरांगेंवर केली आहे. ओबीसी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्या आपल्यामध्ये करू. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे, केले पाहिजे. आता याच्या पात्र राहिले ना, आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत. गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एन डी पाटील बोलले होते, मी नाही बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं